एक मोठा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. तदनंतर तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी एक संवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं. पण तो मेळावा होता की माझं फक्त ऐकायचं, लोकांचा काही संवाद त्याच्यामध्ये नव्हता, असं आमचं एकंदर मत आहे. त्यांचं 57 मिनिटाचं भाषण आज मी ऐकलं आणि आपण सर्वांना बोलवलेलं आहे. मला त्यांना या निमित्ताने सांगायचं की त्यांनी विस्तृतपणे सगळं त्यांचा दौरा वगैरे सगळं सांगितला. परंतु पहिला माझा प्रश्न त्यांना असा आहे, तुम्ही 2 वेळा दिल्लीचा दौरा केला, 27-28 मेला पण गेले, नंतर आता या महिन्यामध्ये देखील गेले. परंतु मुख्य प्रामुख्याने प्रश्न ज्यासाठी आंदोलन झालं होतं त्या कांद्याच्या संदर्भामध्ये तुम्ही राज्य आणि केंद्रामधून काय शेतकऱ्यांच्या पदरात टाकलं, हा माझा त्यांना सवाल. काल त्याच्यावरती काही बोललेले नाही. पुन्हा अधिवेशनाचं दुधावरच्या भेसळीच्या संदर्भात ते बोललेच नाही. ते आपण तुम्ही विचारल्यानंतर मी त्याचं सांगेलच. परंतु ते म्हटले काही लोक पर्यटनासाठी वर पाऊस झाल्यानंतर तिथे गेले. मी त्यांना असे सांगू इच्छितो आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की माळींची दुर्घटना झाली त्यावेळी सगळ्यात पहिले पोचणारे आम्ही होतो, हे देखील त्यांना विसर पडता कामा नये. मदालेवाडी, उगलेवाडी, भोजनेवाडीचे हे सगळे जिओ टॅगचे सगळे फोटो आहेत. यांनी सांगितलं होतं की 24 तासाच्या आतमध्ये रस्ते चालू करून दिले, पण आज देखील भोजनेवाडी, मदालेवाडी, उगलेवाडीतल्या परिसरातल्या लोकांना तिथं जाता येत नाहीत. रस्ते असे दोन्ही बाजूनी पुलापासून तुटलेले आहेत, काही त्याच्यावर झाले नाहीत. ही फक्त पोकळ बनवाबनवीचं काम त्यांनी केलं. जे मातीचे ढिगारे रस्त्यावर आले तेवढे फक्त हटवण्यात. आज आता मी सकाळीच विचारलं आपल्या इथे लोकांना, म्हणजे आज पशेत आलेले PWDचे यांनी तिथला आमचा रस्त्यावरला राडावाडा हटवायचं काम चालू आहे. हे देखील मी आपल्या सर्वांना क्लिअर करतो. पुन्हा याच्या संदर्भात ते बोलले की पर्यटनासाठी येतात त्या रील काढण्याकरता. मला त्यांना नम्रपणे सांगायचे, बाळींची घटना 2014ला घडली आणि मग त्यावेळी देखील असं ठरलं होतं की जी गावं भविष्य काळामध्ये बाधित होऊ शकतात, मग काळेवाडी वगैरे हा जो परिसर आहे जांभुरीच्या तिथला, मग 12 वर्ष झाली अद्याप काही तिथं झालेलं नाही. आणि तुम्ही सांगता की मी तेवढ्यासाठी गेलेलो आहे, तर याची देखील मला आठवण त्यांना करायची. मुख्य उद्देश हा कालचा दूध भेसळीच्या संदर्भात होता, पण त्याच्यात हे रस्त्याचं काम झालं, रुग्णालयांचं हे झालं, तमुक झालं, अमुक तमुक, याच्यावरती सगळ्या बाबत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मतं त्याच्यामध्ये मांडलेली आहेत. मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो की त्यांनी एक विषय मांडला की फक्त आमच्याच कार्यकर्त्यांच्या बाबत दूध भेसळीच्या बाबत बोलले, भाजपच्या वरती किती छापेमारी झाली याच्यावरती ती काय बोलले नाही. आमचं म्हणणं तुम्ही समजून घ्या की आमचं जे म्हणणं आहे की दूध भेसळ करणारे जे 26 आरोपींची नावं आली, भेसळ करणारे हे दूध घेणारे यांच्या संदर्भामधला आमचा विषय त्याच्यामध्ये आहे आणि त्यांना आम्ही सोडणार नाही. आम्हाला आमच्याकडं अजून कागद आम्ही विचारतोय की हे भेसळीचं दूध घेणारे कोण, आम्ही आरोपींवरती बोलतोय आणि हे जे आरोपी आहेत हे यांच्या जवळचे आहेत. याच्या बाबत त्यांनी काही चकार शब्द देखील त्याच्यामध्ये काढला नाहीत. तो भाजपचा असो, आमच्या पक्षाचा असो, त्या तांबडेच्या बाबत मी स्पष्टीकरण दिले. त्यामुळे त्याच्यावरती न बोलता, त्यामुळे भाजपला नाही, तुमचा मित्र पक्ष आहे, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही त्याचा छाडा लावा, हे देखील मला त्यांना सांगायचे. आणि म्हटले की लोकांच्या डोक्यामध्ये बऱ्याच जणांच्या भेसळ आहे. आता आमच्या डोक्यामध्ये भेसळ आहे का तुमचीच मिसळ झाली डोक्यात, हे त्यांचं त्यांनी शोधावं. पवार साहेबांची साथ सोडल्यापासून काय झाले आम्हाला काय माहित नाही. त्यामुळं त्यांनी काय समजायचं ते त्याच्यामधून. शिंगवेच्या घटनेला देखील लहान घटना म्हणून ते संबोधतात. आता काल त्यांच्याच पक्षातले मित्र पक्षाचे गोपीनाथजी पडळकर आले होते, त्यांनी काय सांगायचं ते काल त्याच्यामधून सांगितलेले. आम्ही देखील अशा घटनांचा जाहीर निषेध करतो. सोशल मीडियामध्ये म्हटले फेक अकाउंट काढली जातात आणि त्यांनी स्वतःच्या अकाउंटवरून त्या ठिकाणी जे करावं, कमेंट जे करायचे असतील, काय पोस्ट करायचे असेल, मग देखो आगे आगे बढ़तात. तुम्ही काय दमबाजीची भाषा करता? लोकशाही. मला त्यांना सांगायचं, तुम्ही एवढं सांगता फेक अकाउंट की वळसे पाटील साहेब, आंबेगावचा नारद मुनी हे अकाउंट कोणाचं आहे, हे कोण चालवतो, याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरं फेक अकाउंट त्याच्यामध्ये रामदास सुकरे हे अकाउंट कोणाचं, त्यानंतर कॉर्नवीट हे कोणाचं, त्याचबरोबर अजून
पुढचं एक अकाउंट शेतकरी पुत्र 0909 हे कोण चालवतं? तुम्ही गृहमंत्री होता ना, तुम्ही आता छडा त्या ठिकाणी लावा. आमची कोण आहे ती पण बंद करून टाका आणि तुमची जी आहेत ना ती बंद करून टाका. हे माझं जाहीर त्यांना उघड चॅलेंज याचं देखील त्यांनी सोक्ष मोक्ष का असेल ते त्यांनी लावायचं का. माझ्या संदर्भामध्ये त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केला की रस्ते अडवतात. मला त्यांना जाहीर सांगायचं, देवदत्त निकमने कुठला रस्ता जर अडवला असेल तर सांगा. नाही काय तहसीलदारला पाठवा, प्रांताला कुठला पाठवा, कुठला रस्ता त्यांनी अडवलेला आहे त्याचं नाव आमदारांनी जाहीर करावं, नाही तर त्यांनी माहितीच्या संदर्भामध्ये माहिती कर. त्याचबरोबर पतसंस्थेच्या बाबत बोलले की जवळपास 2005च्या दरम्यान एक पतसंस्था इथे सगळे पिंपळगाव फाट्यावरती असणारे भीमाशंकर जीप रिक्षा चालक मालक संघटना त्यांनी सर्वांनी काढली. मला त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या संस्थेचे अध्यक्ष व्हा. म्हटलं मला काही वेळ नाही, म्हटलं तुम्ही असलं तर बरोबर. संस्था चालू झाली, त्याच्यानंतर कर्ज वाटप त्याच्यामध्ये झाली आणि तदनंतर ती पतसंस्था काही कारणास्तव ती कर्ज जी वाटली गेली त्याच्यामधून पुन्हा रिकव्हरी झाली नाही आणि त्या मुलांना ती काही चालवता आली त्याच्यामध्ये नाही. तदनंतर आमच्या गावचे सरपंच गणेश यादव यांनी सांगितलं की मी पुन्हा चालू करतो. मग त्यांनी ती पतसंस्था नागापूरला चालू करायचं ठरवलं, ती चालवली. त्याच्यानंतर पुन्हा कर्ज काही थकली आणि त्याचे स्पष्टीकरण ह्या विषयी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील यांनी तो मांडलेला होता. त्याबाबत संस्थेचे जे अध्यक्ष आहेत गणेश यादव यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. तुम्ही वळसे पाटलांना पुन्हा या निमित्ताने सांगू इच्छितो, जर कोणाचा 1 रुपया त्या संस्थेमध्ये जर बुडला असेल तर ती भरून देण्याची जबाबदारी देखील माझी त्या ठिकाणी राहील, कारण त्याचा फाउंडर मी होतो. आज तुम्ही या ठिकाणी जे बसलेला आहात मला सांगितलं की सातत्याने तुम्ही आमच्या खोटे नाटे आरोप करायचे. आम्ही आयुष्यात कोणाचा रुपया बुडवणार नाही आणि जर आमच्या माध्यमातून कोणाचा जर बुडला गेला असेल ती जबाबदारी देखील आम्ही स्वीकारतो. मी त्यांना सांगू इच्छितो की आता त्याच पतसंस्थेचं नाम वेगळं करून नामकरण करा. आता त्याच्यामध्ये रिक्षा चालक मालक ते राहिले नाहीत. बरीच स्वतः त्या संस्थेचे जे संचालक मंडळ आहे त्यांनी ठरवलेलं आहे तिचं नाव बदलून आता इथं ती पतसंस्था आता चालू करणार आहे ते. आणि मी ज्यावेळी चालू करायचे असेल त्यावेळी तालुक्याचे ते आमदार आहेत त्यांना देखील निमंत्रण दिलं जाईल, याची देखील त्यांनी नोंद घ्यावी. बरं झालं, त्याच्यातून चांगलं तरी काहीतरी उभं राहील. परंतु एवढं पुन्हा सांगतो की आजपर्यंत कोणाच्या 1 रुपयाला त्या संस्थेमध्ये धक्का लागला नाही, कारण ज्यावेळी त्यांची आमची ताटावूट झाली ते राज्याचे सहकार मंत्री होते, त्यांनी आम्हाला घोडा लावून टाकला असता. परंतु आम्ही चुकीचं काही करत नाही, त्यांना चांगली माहिती हे देखील मी सांगतो. तदनंतर त्यांनी मुरुम चोरीचा एक माझ्यावरती आरोप केला. मला त्यांना स्पष्टपणे सांगायचे, तुम्हाला देखील पत्रकार बांधवांना देखील ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये 2016 मध्ये प्रांत इथं कल्याण पांढरे म्हणून होते, त्यावेळी एक तक्रार माझ्या विरोधामध्ये करण्यात आली की आमची शेतजमिनी कुटुंबाची, म्हणजे आता आमचं कुटुंब मोठं आहे आणि काही विभक्त वेगवेगळ्या पाड्यामध्ये आम्ही राहतो, परंतु एकत्रितरित्या शेती करत असताना सर्वांना वाटतं की हे सगळे एकाच्याच नावावरती किंवा काय, तर त्याच्यामध्ये आमचं निकम कुटुंब आहे, निगुड कुटुंब आमचं एकत्र आहे. तर त्यावेळी जमिनीची लेवल चालू असताना आमच्याच गावातला एक आरटीआयचा कार्यकर्ता आहे त्यांनी एक तक्रार केली आणि याच्यामध्ये स्पष्ट प्रांताच्या याच्यात शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यावेळेचे महसूल मंत्री 2016ला त्यांनी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं केलं आणि राजकीय दबावापोटी माझं नाव त्याच्यामध्ये टाकून, कारण माझा कुठलाही त्याच्यामध्ये 7 बाऱ्याला देखील नाव कुठल्या प्रकारचं माझं त्याच्यामध्ये नव्हतं, माझ्या नावावर जमीन देखील नव्हती. आणि त्या याच्यामध्ये एकूण जो दंड त्याच्यामध्ये करण्यात आला तर ती दंडाची रक्कम 61,62,000 रुपये. त्याच्यानंतर त्याच्या विरोधामध्ये आम्ही अपिलामध्ये गेलो. मग 16 मध्ये ही घटना घडली आणि हे अपील चालून कलेक्टरकडे चाललं, त्याच्यानंतर तहसीलदाराकडे चाललं आणि तदनंतर ज्यावेळी सगळी केस डिटेलमध्ये आली त्यावेळी 28/2/2022 रोजी या केसचा निर्णय झाला. आणि केसचा निर्णय झाल्यानंतर त्याच्यामध्ये असा निर्णय तहसीलदारांनी दिला की वादी म्हणून माझं नाव त्याच्यामध्ये होतं, प्रतिवादी होते आणि तहसीलदारांनी जो निर्णय दिला की निकाल पत्रात नमूद केलं, तुम्हाला याची प्रिंट मी काढून देईल, वादी व प्रतिवादी 2 यांच्या विरुद्ध तत्कालीन तहसीलदार यांचा आदेश क्रमांकाने दिलेल्या गावशेता बदल करण्यात येऊन वादी क्रमांक 1 म्हणजे देवदत्त जयंतराव निकम आणि वादी क्रमांक विरुद्ध
प्रतिवादी दत्तात्रय मारुती इसके व सगळं कुटुंबीय यांची नावे दंडाच्या आदेशातून वगळण्यात येत आहेत. अशा प्रकारचा आदेश झालेला आहे. आणि मला आमदारांना सांगायचं की तुम्ही ज्यावेळी आमदारकीची शपथ घेता त्यावेळी तुम्ही ज्या शपथीमध्ये घेतलेला असतं की आता काय शपथ आहे ते आता जरा रेकॉर्डवरून आपल्याला काढावं लागेल, परंतु तुम्हाला खोटं बोलण्याचा नैतिक अधिकार घटनेमध्ये नाही, कोणाची बदनामी करण्याचा अधिकार नाही. मला या निमित्ताने सांगायचे, जर 25 लाख रुपये तुम्ही वाटलात की मी सांगून माझ्या हातापायाचे पडले 25 लाख रुपये दंडावरती ते हे करण्यात झालं, आमदारांना माझं जाहीर आव्हान आहे, जर 25 लाख जर दंड झाला असेल ती ऑर्डर त्यांनी दाखवावी. 25 लाख मी दंड भरला असेल किंवा 10 रुपये भरला असेल ती पावती त्यांनी त्या ठिकाणी दाखवावी. आता 25 लाखाचं त्यांचं म्हणणं आहे, मी तुम्हाला ही ऑर्डर याच्यात निकालाची ही दाखवलेली आहे. तर त्यांनी माझ्या मानहानी केली, माझे म्हणजे काय आपण त्याला म्हणायचं बदनामी केली, याबद्दल त्यांनी जाहीर माफी मीडियाच्या समोर मागितली पाहिजे. हे माझा त्यांना रोखटोक सवाल आहे. तुम्हाला कोणी असा घटनेने अधिकार, तुम्ही तालुक्याचे आमदार आहात, तुम्ही जबाबदारपणे त्या ठिकाणी पुराव्यानिशी बोललं पाहिजे. जसं मी पुराव्याने सांगतो, आढळराव पाटलांचं मी नाव घेतलं कारण त्यांचं नाव ह्या ऑर्डर मध्ये काही त्यांनी चौकशीची त्यावेळी मागणी कारवाईच्या बाबत केलेली होती. अशा प्रकारचा आहे. आणि त्यांना तो दंड त्या केसमध्ये भरावा लागला ज्यांनी, तो फक्त त्याची रक्कम आहे 1,01,400. मग हे 25 लाख यांनी आणले करून याचं देवदत्त निकम यांच्या नावावर, त्याचं उत्तर आमदारांना द्यावंच लागेल, सुट्टी नाही. आता मी असं म्हणणार नाही मी त्यांच्या विरोधामध्ये आबरू नुकसानीचा दावा दाखल करत, ते खूप मोठे आहेत, मालदार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये मी आर्थिक बाजूने टिकू शकत नाही. वकिलाची फी देणं, कोर्टात जाणं हे माझं काम नाही. पण जनतेच्या पुढे मी त्यांना उघडं केल्याशिवाय सोडणार नाही, हे देखील या निमित्ताने सांगतो. त्याचबरोबर त्यांचा पुढचा एक विषय होता की थापलिंग देवस्थानचा हिशोब देणार कधी. आमदार साहेब, आपलं कुलदैवत श्री क्षेत्र थापलिंग घेत जोपर्यंत आपण एकत्र होतो तोपर्यंत देवदत्त निकम कुठल्या तांदळासारखा होता. तर मी पवार साहेबांच्या सोबत राहिलो, तुमच्या बरोबर आलो नाही, तेव्हापासून माझी त्यांना खूप एलर्जी झालेली आहे. मी पुन्हा एक आपल्याला पुराव्यानिशी हे कागदपत्र दाखवतो की थापलिंग देवस्थानच्या संदर्भामध्ये भीमाशंकर कारखान्यामधून 50 लाख रुपये भागविकास निधीचे देण्याचा निर्णय झाला. आणि त्याचे आता काय निवडणुकीच्या काळात 8 करोड रुपये वाटले असे स्वराचा एक कागद नाही, काय नाही. परंतु आता देवदत्त निकम त्या ट्रस्टचा अध्यक्ष आहे, ट्रस्टी तिथं आहे, ग्रामस्थ आहेत, अडवायचा का. पहिलं मला पत्र म्हणजे देवस्थान ट्रस्टला की 9 मार्चला कारखान्याच्या एफडीच्या सहीनं पत्र आलं की 50 लाख मंजूर करण्यात आले, परंतु की थापलिंग देवस्थान ट्रस्टचे मागील 3 वर्षाचे ऑडिटेड ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रके, कामाची इस्टिमेट व पूर्तता अहवाल सादर केल्यास निधीची रक्कम उपलब्ध करून देता येईल अशा प्रकारचं पत्रकात 3 वर्षाचे ऑडिट झाल्याचं सगळं आम्हाला रेकॉर्ड पाहिजे. आणि तदनंतर 26 मार्चला यांनी आम्हाला पत्र दिलं, 9 मार्चला, 26 मार्चला आम्ही सगळी कागदपत्र दिली आणि त्याची पोच कारखान्याकडून 28 मार्चला ही मिळाली. आपल्या सर्वांच्या माहिती करता सांगतो की त्यांना जे ऑडिट रिपोर्ट दिले हा 21-22 आहे कारखान्यात, त्याच्यानंतर हा 22-23 आहे आणि हा जो आहे 23-24 आहे, त्या प्रकारचं हे. आणि हे जे ऑडिटर आहेत ते आहेत गुंडगावडे आणि कंपनी. आता गुंडगावडे आणि कंपनी जे थापलिंग देवस्थान ट्रस्टचं ऑडिट करतं तेच गुंडगावडे शरद सहकारी बँकेचं करतं आणि भीमाशंकर कारखान्याचं देखील करतं. त्यांना जर काही याच्याबाबत शंका असेल हिशोबाची, त्यांनी त्या ऑडिटरला बोलवावं, त्यांनी थापलिंग देवस्थानवरती यावं. आम्ही सगळे ग्रामस्थ ट्रस्टी तिथं त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील जाऊन. तुमच्या माहिती करता हा जो चेक आम्हाला 4 ऑगस्टला देण्यात आला 25 लाखाचा, त्याच्यात मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ते स्वतः वळसे पाटील त्यांची एक सही असते आणि कारखान्याचे चेअरमन तिघांचे साहेब त्यांनी सही करून हा 25 लाख रुपयाचा चेक जर दिलेला असेल तर मला त्यांना सवाल आहे, तर तुम्हाला जर हिशोबात सगळा जर घोळ वाटतो तर तुम्ही हे पैसे खिशातले नाही दिले, कारखान्यातले तुम्ही 50 लाख रुपये दिले कसे, हे देखील मला सवाल विचारतो. आणि ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे बोर्ड दाखवतो त्यावेळी मला त्यांना विचारायचे की आजपर्यंत तुम्ही तुमच्या खिशातले थापलिंग देवस्थानला किती रकमेची पावत्या फाटल्या, ते देखील त्यांनी जनतेच्या समोर त्या ठिकाणी सांगावं. हे देखील मी आपल्या सर्वांना सांगतो. मी किती दिले मी माझ्या तोंडाने जाहीर करणार, पण त्यांचा आकडा आला का माझ्या स्वतः
किती दिलेले आहेत ते देखील मी योग्य वेळी त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आता ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याचा हिशोब मागता ह्या देवस्थानचं, मला देखील त्यांना या निमित्ताने विचारायचे, तुमच्या गावामध्ये देखील महादेव देवस्थान आहे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचं तुमच्या गावातला अध्यक्ष कोण, तुमच्या कुटुंबातले का कोण, त्याचा हिशोब निरगुडसर वाल्यांना दिला का? महादेव देवस्थान जे आहे तुमच्या गावात, तर त्या देवस्थानची जी 20 एकर जमीन आहे, आता कारखान्याचं तिथं रोपवाटिका वगैरे नर्सरी प्लॉट शेततळ कारखाने कष्ट करून तिथं केले, तर ही जमीन देवस्थान करून यांनी NCRD ला ते स्वतःच्या संस्थेचे आहेत ते अध्यक्ष आहेत का, कुटुंबातलं कोणी मला नेमकं माहित नाही, पण ते जे NCRD चे प्रमुख तेच आहेत. तर त्यांच्या नियंत्रणाखाली चालणारी जी राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था आहे, त्या संस्थेला ती महादेव देवस्थानची 20 एकर जमीन आहे आणि तदनंतर ती देवस्थान NCRD ना भीमाशंकर कारखाना दिलेत. भीमाशंकर कारखाना देखील त्यांना त्या जमिनीचा खंड देतोय. मी आपणाला सांगू इच्छितो की आमच्या गावात देखील 8 एकर देवस्थानची जमीन आहे, ती जवळपास किती रुपये खंड एकरी 48,000 रुपये एकरी खंडाने तिचा लिलाव झालेला आहे. मी म्हणतो नाही 48,000, 40,000. आपल्या तालुक्यात आज जमिनीचा काय रेट झालाय खंडाचा, आता आले ती 35,000 रुपये एकराच्या पुढे झालाय. मग आपण कमीत कमी 35,000 रुपये धरले तर 7 लाख रुपये वर्षाचे त्या ठिकाणी खंड त्या महादेव देवस्थान जमिनीचा होतो. मग आता 20 वर्षे यांच्याकडे आहेत NCRD कडे का 15 वर्षे, तरी आपण सध्याचं 1 कोटीच्या खाली त्याचा रक्कम होत नाही. मला त्यांना हे विचारायचंय का या महादेवाच्या जमिनीचा तुम्ही निरगुडसर गावातला हिशोब कधी देणार आहात? दिलाय जसं मी थांबलिंगला तुम्हाला बोलवतोय तसं आम्हाला किंवा मीडियाला सगळ्यांना बोलवा, कारण निरगुडसर गावातला मी या महादेव देवस्थानच्या जमिनीचा सगळा हिशोब दिलाय, ते देखील मला त्यांना या निमित्ताने सांगायचे. त्याचबरोबर त्यांनी एक डान्स बारचा उल्लेख केला. आता मला माहित नाही की कोणाच्या बद्दल त्यांना डान्स बारच्या बाबत बोलायचं. आता आमचं ना परमिट रूम ना काही, त्यांचं होतं एक राज वाईन्स म्हणून विश्रांतवाडीला एकनाथ शेट्टीकरांच्या नावावरती एक दुकान होतं, पण लय आरोप प्रत्यारोप व्हायला लागले, त्यांनी ते विकून टाकलं मस्क्यांना पुण्यामध्ये. त्याच्यामुळं ह्या डान्स बारला कोण गेलेलं आहे, काय गेलेलं आहे, कोणाचं आहे. आणि तुम्हाला जर एवढं डान्स बार बद्दल वाईट जर वाटत होतं, तुम्ही राज्याचे उत्पादन खात्याचे एक्साईज मंत्री होतात, उत्पादन शुल्क राज्याचे गृहमंत्री होतात, RR आबांचं नाव झालं की त्यांनी डान्स बार बंदी केली, तुमच्या काळात हे बार चालू का होते? हा देखील माझा त्यांना सवाल या निमित्ताने आहे. तुम्ही आज देखील आमदार आहेत, मी का बारच्या विरोधामध्ये बोलत नाही? बार बंद केलेत आणि तुमच्या मांडी लावून बसणारे आता किती बारवाले, किती वाईन शॉपवाले, त्यांना उमेदवारी कशा काय तुम्ही देता? याचा देखील मला त्यांना खुलासा या निमित्ताने विचारायचे. आणि ते कोणाबद्दल नेमके बोलले ते कळलं पाहिजे, आणि कुणी नेलं, कुठं नेलं, काय त्यांच्या क्लिप असतील एकदा त्यांनी लोकांच्या समोर त्या ठिकाणी दाखवत ना. पण मधल्या काळात निवडणुकीच्या वेळी आम्हाला पाहायला मिळालं की यांनी सगळे कार्यकर्ते कुठं गणपतीपुळ्याला का अलिबाग कुठं नेले होते? अलिबागला तिकडे नेले होते. त्यावेळी सगळ्या बाऱ्या नाचताना डान्सच्या तुम्ही सगळ्यांनी पाहिलेल्या, कोण कुठं नाचतो, कोण कुठं नाचतो, ते लोकांना सगळ्यांना माहिती. त्यामुळे त्याच्याबाबत त्यांनी काय सांगायचं काही कारण नाही. बिबटेच्या बाबत देखील आंदोलनाच्या संदर्भात ते बोलले, काय असेल ते. मला एक त्यांना विचारायचं की आम्ही सगळे शेतकरी या जिल्ह्यातले सगळे लोक आली होती, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, सगळ्यांनी आंदोलन केलं. म्हणून एक निर्णय त्या ठिकाणी झाला का पकडलेला बिबट्या त्या ठिकाणी सोडायचा. आता ते म्हणले की हल्ले तिकडे झाले शिरूर तालुक्यात, आंदोलन आंबेगावला का बरं तुम्ही असं भेदभाव करायला लागले शिरूरवाले ना आंबेगाववाले? अरे हा विषय राज्याचा आहे, देशाचा विषय, आणि त्याच्याकरता जर कोणी पुढाकार घेत असेल, आणि या तालुक्यात कोणावरच हल्ला झाला, आपल्या ठाकरवाडीची काय नाव त्या महिलेचं, पूजा जाधव, नांदूरच्या ठाकरवाडीची महिला, तिच्यावर बिबट्याने हल्ला केला, ती त्याच्यामध्ये मयत झाली. तिच्याबद्दल तुम्हाला काय वाटत नाही? तुमच्याच मतदारसंघामध्ये जांबूत येत नाही, पिंपरखेड येत नाही, आणि सांगता का आंदोलन इकडे काय केलं? पण मला त्यांना विचारायचंय की आंदोलन जर तिकडची घटना घडली शिरूरमध्ये, आंबेगाव मध्ये घडली, पण तुम्हाला माहित नसेल आंदोलन इथं काय केलं? मला विचारायचं भीमाशंकर कारखाना हा आंबेगाव मध्ये, पारगाव मध्ये, मग तिथं तुम्हाला कारखान्याच्या वार्षिक सभेला गोंधळ घालायला शिरूरवाले चालतात, तिथं वाल्ल्या चालतो का तुम्हाला? त्याच्याबाबत नाही काय बोलायचं, याच्यावर त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. त्याचबरोबर
एक कुटुंबाच्या संदर्भामध्ये देखील मे 2024 मध्ये देखील मला देखील एका गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. आमच्या कुटुंबामधल्या काही 2 लोकांना त्याच्यामध्ये आरोप करून त्याच्यात खोटे नोटे लोक पैसे देऊन निवडणुकीच्या काळामध्ये रुपाली चाकणकरला इथं आणून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप माझ्यावर करण्यात आले, हे करण्यात आले. परंतु जे गुन्हे त्यावेळी दाखल झाले होते त्याचा निकाल देखील कोर्टामध्ये झाला आणि त्याच्यामधून निर्दोष मुक्तता आमच्या कुटुंबातल्या लोकांची. ते म्हणतात कुठल्या नाही, माझा चुलत भाऊ होता. मी त्यावेळी सांगितलं, आजही सांगतो की आजही तुम्ही जाऊन पाहू शकता. जी घटना घडली ते कुटुंब तिकडच्या मळ्यामध्ये राहते, आम्ही इकडच्या मळ्यामध्ये राहतो. आमची जी शेती आहेत, बागा आहेत, त्या शेजारी तिथं असल्यामुळं डिटेल माहिती नाही. फक्त आता मी त्यावेळेला त्याच्यात बोलत न जाता त्याचा निकाल कोर्टाने दिला आणि त्याच्यातून निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे आता ही आमची विनाकारण बदनामी करण्याचं काम त्यांनी करू नये. ते जबाबदार आहेत, त्यांनी पुराव्यानिशी बोलावं हे देखील मला या निमित्ताने त्यांना सांगायचंय. त्याचबरोबर पुनर्वसनाच्या जमिनीच्या संदर्भामध्ये काय बोलले की त्यावेळी कोणालाही जमीन घ्यायची असते तर त्यावेळी ती जमीन कोणालाही घेता येते. मग फक्त आदिवासीची जमीन कोणाला घेता येत नाही आणि जमीन घेता असताना सरकारची परवानगी घ्यावी लागते. मी स्वतः असेल, आमच्या कुटुंबातील व्यक्ती असतील, आम्ही देखील आमच्या गावामध्ये जमीन खरेदी केलेली आहे. जशी खरेदी केली तशी नागापूरमध्ये देखील जवळपास 13 एकर जमिनीची विक्री देखील आमच्या कुटुंबातून आम्ही केलेली आहे. की जी आम्हाला सोयीची नव्हती, लांब होती, ती विकली, शेजारची आम्हाला मिळाली. आणि हे घेताना सरकारच्या परवानगीने घेतलेल्या आहे. त्यांना मी पुन्हा आठवण करून देतो की वळसे पाटील साहेब, कवठ्याला तुमच्या मुलीच्या नावावरती, कुटुंबाच्या नावावरती, अजिंक्य गायकवाडच्या नावावरती, त्याचबरोबर डहाके, यशवर्धन डहाके, जी जमीन पूर्वी विद्या भगवान मल्हारराव बेंडेच्या नावावरती 44 एकर होती कवठ्याची जमीन, तीच जमीन आता त्यांच्याकडून आणि तुमचा विश्वास असता जे गायकवाड आहेत त्या तिघांच्या नावावरती कवठ्यांनी जमीन केली. ही जमीन कोणाची होती? ही जमीन देखील मागासवर्गीयाची, भारवतन इनाम वर्ग 2 ची, वतनाची 2 नंबरची. तुम्ही देखील शासनाची परवानगी घेऊन ती खरेदी केलेली आहे आणि त्यातली 12 एकर जमीन ती धरणग्रस्तांसाठी राखीव असताना ती तुमच्या ताब्यात कशी काय? आज देखील त्यांच्या ताब्यामध्ये. तुम्ही मीडियावाले जाऊन तिथं गावठ्याला बघा, जमीन यांची खरेदी 44 एकर ती, परंतु ताब्यामध्ये प्रत्यक्ष 56-57 एकर जमीन आहेत. ती लोक यांच्याकडे मागणी करतायत, आमची जमीन आम्हाला परत द्या. हे काय देत नाहीत. पहिलं दुसऱ्याच्या डोळ्यातलं तुम्हाला त्या ठिकाणी मुसळ दिसतंय, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. मी त्या दिवशी सांगितलं होतं त्या गावच्या बाबडी आमचं जसं तुम्हाला सगळं माहिती, तर तुमचं एवढं सगळं सहित माहिती. तर तुमच्या सगळ्या या खरेदीमध्ये मी स्वतः होतो. पराग कारखान्याच्या घेतल्या, कोणाच्या घेतल्या, याचे सगळे पुरावे माझे. आता जी वेस्टर्न हिल करता तुम्ही थोरानाळ्याला जमिनी घेतल्या ती तोट्यात दाखवली. शरद बँक त्याच्यामध्ये किती कोटीला डुबली आणि आता तिथं परागनी ती मालकी हक्क आहे. ती जमीन कोणाची? थोरानाळ्याची. त्यांना माहित नाही का कोणाच्या नावावर तुम्ही घेतली, कंपनी कोणाची? हे सगळं मला आता काढायला त्यांनी भाग पाडू नये. नाहीतर विषय आपला होता दूध भेसळीचा, पण सगळं प्रकरण लोकांचं लक्ष बाजूला विचलित करून हे डायव्हर्ट करायचे, वेगळे मुद्दे चर्चेत आणायचे, हे त्यांचं कायमची पद्धत आहे. त्याचा मी स्पष्टपणे त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आमचा मुद्दा दूध भेसळीचा होता, त्याच्यावरती ते काही बोलत नाहीत, परंतु ही वेगवेगळी सगळ्या कथाकाराने सांगतात. आणि ही एक लावा ना सभा, समोरासमोर होऊन जाऊ द्या. हे सगळं दूध भेसळीच्या बाबत बोला तुम्ही, हे सगळं नीटनेटकं होऊ द्या. काय तुम्हाला बोलायचं होतं ना, आम्हाला समोरासमोर बोलू, आमची कधी पण तयारी आहे. आणि आज कर्जमाफीच्या जाताना सांगितलं की आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्ही कर्जमाफी केली, अमुक केलं तमुक केलं. पवार साहेबांनी त्या दिवशी ट्विट केलं होतं की सरकारचं आम्ही अभिनंदन करतो. सरकार बरोबरच सरकारचा निर्णय वेगळा होता. अटी शर्ती घालून 19 सालचे लोकांना ज्यांना कर्जमाफी ते वगळले होते, त्याच्यानंतर 50,000 होतं, नियमित भरणाऱ्यांना वगळलं होतं. परंतु आमचे नेते आदरणीय रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या शेतकरी संघटना, रविकांतजी तुपकर असतील किंवा अन्य काय असतील, या सगळ्यांनी तो लढा चालू केला. पंढरपूरमध्ये तिथं उपोषणाला बसले, सरकारचे प्रतिनिधी तिथं आले, त्यानंतर चर्चा झाली. आम्ही देखील त्या आंदोलनामध्ये पंढरपूरला सहभागी होतो. म्हणजे हे यश तुमच्या फक्त सरकारला त्या ठिकाणी नाही
तर त्याच्या विरोधात आवाज उठवला लोकशाहीमध्ये सर्व जनतेने, म्हणून सगळ्यांना त्या आहेत. त्यामुळे तुम्ही काय पाठ थुकून घ्यायची स्वतः गरज नाही, हे देखील मला त्या या निमित्ताने त्यांना सांगायचे. याच्या व्यतिरिक्त जे काय प्रश्न असतील तर त्याचं उत्तर मिळेल. विक्रम साहेब, तुम्ही मग अशी म्हणाले वळसे पाटलांचे सगळे व्यवहार मला माहिती आहेत, थोडक्यात तोंड उघडायला लावू नका. त्याचा अर्थ असा निघतो त्यांची काही प्रॉपर्टी तुमच्या नावावर आहे का म्हणून? माझ्या नावावर ते करा म्हणून मी त्यांना त्याच वेळी सांगितलं, कवट्याची जमीन घेण्याच्या वेळी. त्याचबरोबर याला कवट्याची जमीन घेताना आणि त्याचबरोबर पराग कारखान्याला जी जमीन शिंदेवाडीला घेतली त्यावेळी ते मला म्हणत होते तुझ्या नावावरती कर. मी स्पष्ट सांगितलं की माझं एकत्र कुटुंब आहे आणि उद्या जर माझ्या नावावरती मी जर त्या ठिकाणी ते जर घेतलं तर घरातले म्हणतील का कारभारीत लबाड निघाला यांनी याच्या नावावरती त्या ठिकाणी केलं. त्यामुळे मी सांगितलं माझ्या नावावरती जमणार नाही. मग त्यांची माझ्यापेक्षा अतिविश्वासू जी लोक होती त्यांच्या नावावर त्या प्रॉपर्टी केली. तुम्हाला काय नाव माहिती ते काय तुम्हाला 7/12 आणून देतो, तुम्ही जाहीर करून टाका. 7/12 माझ्याकडून सगळं वधवण्यापेक्षा पत्रकारांना एखादा क्ल्यू दिला का तुम्ही फलत घ्यायला पाहिजे जाधव साहेब त्याच्यात. त्यामुळे तुम्हाला मी काय करतो की ते गट नंबर जुने 7/12 सर्च केले का लगेच नाव टापाटाक लिहितो. निकम साहेब, आता विष्णू हिंगे दुधाच्या प्रकरणामध्ये सुशांत हिंगे माझा पुतण्या नाही असं म्हणाले, ते खूप ट्रोल झाले. आता तुमचा केसचा निकाल तुमच्या बाजूने लागला, तुमचं अभिनंदन. पण ज्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता तो तुमचा नात्याने कोण? माझ्या 4 नंबर चुलत्यांचा मुलगा. आणि मी त्यावेळी सांगितलं होतं मी आता तुम्हाला ऐकायला सक्का चुलत भाऊ. आणि आम्ही त्यावेळी सांगितलं होतं मला सुद्धा चौकशी करता बोलवलं होतं. त्यावेळी एवढा दबाव देवदत्त निकमला आत टाकण्याकरता पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला होता. रुपाली चाकणकर शिवगिरी मंगल कार्यालयात एक सभा आयोजित करण्यात आली होती मला जेलमध्ये करण्याकरता. आणि त्यावेळी मला इन्क्वायरीला बोलवलं होतं. मी त्यावेळी क्लिअर कट सांगितलं, पोलिसांनी त्याच्यात पाहिलं यांचा दबाव त्याच्यावरती होता मोठ्या प्रमाणामध्ये. पोलिसांनी सांगितलं की याच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारे आरोपी होऊ शकत नाही. कोर्टामध्ये जबाब काय दिलेला आहे? तो माझा पुतण्या नाही किंवा चुलत भाऊ नाही असं काय दिलंय? तुम्हाला सांगितलं ना, मी त्याच्यामध्ये सांगितलं का जी काय चौकशी असेल मला कोर्टामध्ये बोलवलं होतं, पोलिसांनी मला बोलवलं. त्यावेळी सांगितलं की तिथं जे आम्ही इंटरव्ह्यू जे आता तुम्हाला सांगितलं की आमची जमीन शेजारी शेजारी, त्यांचं कुटुंब वेगळं राहतं आमच्या चुलत्यांचं, माझं कुटुंब इकडं राहतं, आमचं शेजारी शेजारी तिथं आहे. द्राक्षाच्या बागा आमच्या शेजारी. आता म्हणताना सगळे म्हणतात का जसं आंबेगाव तालुका कोणाचा भीमाशंकर बोलतो त्याच्यावरून कोणता यांच्या बागा आहे तेवढा विषय. तुम्ही वळसे पाटलांचा संपूर्ण प्रोग्राम 55 मिनिटाचा ऐकला, त्यातले काही मुद्दे तुम्ही हायलाइट केले. तिथं असा एक विषय झाला की नागापूरला काही शेतकऱ्यांना पाईपलाईन न्यायची आहे. तुम्ही स्वतःला शेतकरी पुत्र म्हणवता आणि आहे तसं ती वस्तुस्थिती आहे, परंतु जमिनीच्या खालून त्यांना तुम्ही पाईपलाईन नेऊन देत नाही, असा अन्याय का करता? ज्या माहिती करतात आहोत की आमच्या जमिनीमधून अनेक लोकांच्या पाईपलाईन, ज्यावेळी कुणी पाईपलाईन नेली आम्ही कोणाला देखील अडवलं कधीही त्या ठिकाणी नाही. परंतु आता या उन्हाळ्यामध्ये आमच्या जमिनीची डेव्हलपमेंटचं काम चालू होतं. त्याच्यामध्ये 6-7 लोकांच्या पाईपलाईन त्याच्यामध्ये तुटल्या गेल्या, त्यांनी काढल्या. त्याच्यानंतर काही म्हणजे जवळपास 6 पैकी 5 लोकांनी त्या लाईन वगैरे टाकून सगळं क्लिअर कट त्याच्यामध्ये केलं. आता एका व्यक्तीची तुम्हाला जो प्रश्न विचारायचा मी ऐकलं सगळं, लक्ष्मण निकम नावाचा जो एक इसम आहे त्याची पाईपलाईन आमच्या जमिनीमधून गेल्या 15-20 वर्षापूर्वी गेले. आम्ही काही कधी अडवलं नाही, तो काय आमचा काही कोणी दुश्मन देखील नाही. त्यामुळे त्याची जाण जर तोडायची कोणाची असती जाणीवपूर्वक मग एवढ्या दिवसातच तुटले. लेवल करताना त्या पाईपलाईन त्याच्यामध्ये तुटल्यानंतर त्याने मला फोन केला की अशी आमची लाईन आहे जोडायची. म्हणलं लेवल होऊ दे, लेवल झाल्यानंतर ती लाईन जोडायची. आणि ज्यावेळी आमचं काम चालू होतं त्याच वेळी त्यांनी तिथं काही लाईनी फुटल्या, JCB मशीन त्याच्यामध्ये घातलं आणि ते जमीन खाली वावर बसलं. त्याला सांगितलं की वापसा याच्यामध्ये नाही, बोले फोनवरच माझी त्याची काय तू नंतर आपल्याला भेट, समोरासमोर आपण चर्चा करून नंतर कधी हे करायची. तर त्यांनी लगेच सांगितलं आमदार माझ्या पाठीमागे कसा नाही, मी इकडचा कार्यकर्ता आहे तिकडचा आहे, अमुकीनं बघतो कसं नाही देतं. आणि त्यांनी माझी सोशल मीडियावरती त्या ठिकाणी बदनामी करायला तो नारद मुनी वळसे पाटील जे म्हणतायत ना फेक अकाउंट, तर मी त्यांनाही सांगितलं की त्या फेक अकाउंट वरनच आंबेगावच्या नारद मुनीवर की माझी अशा प्रकारची बदनामी त्यांनी त्या ठिकाणी केली. पण आमची भावकी देखील म्हणते की जर तो आपल्या भावकीतला माणूस जर एवढी बदनामी करत असताना आतापर्यंत त्याला कधी अडग नाही आणि तो गावात कसल्या वाटेल त्या शब्दामध्ये. आता माझं असे की आता
ती थोडं जरी मुंगी जरी माझ्याकडून मिली तरी तुम्ही म्हणता पुन्हा त्याने केला. तसं कोणाच्या तोंडाला जर आम्ही लागलो तर ती एक प्रकारचं होईल. आणि म्हणून आमच्या भावकीनं त्या ठिकाणी सांगितलं की जर आपल्या बद्दल तो आपली एवढी बदनामी करत असेल, हे करत असेल, तर त्यांनी माफी मागितल्याशिवाय काय त्याचं काय घेईल. आपण त्याची पाईपलाईन जसं आपण काय कधी त्याची रोखली नव्हती, एवढे दिवस होती, त्यांनी बदनामी घेतली आणि माफी मागितली. तर त्यांनी भावकीला शिवाय दिली, मला कोणाची गरज नाही. दूध भेसळ आणि संदर्भात आता तिथं आम्ही आता पीक पण केलेले आहेत आता. आणि दुसरं त्यांनी लगेच इथं येऊन पूजनला येऊन आता त्याला सगळं गाईड करणारे भरपूर आहेत. लगेच त्याच्या विरोधात आता केस पण दाखल केलेली आहेत तहसीलदारांकडे. एवढे दिवस आम्ही सगळ्या लोकांना सौजन्याने कोणाला परवानगी आपण काढायला लावतच नाही. माझ्या पाईपलाईन दुसऱ्यांच्या वावरामधून आहेत, तशा माझ्या याच्यातून 5-25 दिलेल्या आहेत. दिला आमचा एक प्लॉट आहे, सगळ्या पाईपलाईन आमच्या शेतात दिले, ते डेव्हलप करता आणि काय आता काय न्यायालयात प्रकरण गेले, काय न्यायालय निर्णय देते. पण शेतकरी म्हणून तुमचं सकारात्मक भूमिका राहील का? बघा, आम्ही कधी कोणाला अडवलं नाही. तुम्हाला मी सांगितलं त्याची लाईन कुठून होती, आमच्याच याच्यातून होती. मग आम्हाला इथून मग फोडता येत नव्हती, काढून टाकता येत नव्हती, पण आम्ही तसलं करणार ते नाही. त्यांना परवानगी देणार का? मी काय म्हटलं, तर त्यांनी न्यायालयाचं दार त्या ठिकाणी ठोठवलंय, आम्हाला आरोपी केले. आम्हाला जर कोर्टाची जर नोटीस त्या ठिकाणी, आमची बदनामी मीडियाला तुम्ही त्या ठिकाणी करताय. आता मीडियाला गेलं म्हणजे काय, ते फक्त इथलं 2 गावापुरतं राहिलं का? सगळीकडेच गेलं ना. तुम्ही एक जाणकार आहात, जिल्ह्याचे नेते आहात. जमिनीच्या 3 फूट खालून पाईपलाईन कोणी नेऊ शकतं ना? थोडं शौचाने दाखवाल का? आणि साहेब तुम्हाला तेच सांग की आतापर्यंत आमच्या जमीन गेलेली तर लेवल करताना त्याची एकट्याचीच काय 6 पाईपलाईन फुटल्या. नावं सांगू का? फुल्यांची फुटली, वाघ सरांची त्या ठिकाणी फुटली, गावची वॉटर सप्लायची फुटली, माझ्या स्वतःच्या 2 त्या ठिकाणी फुटल्या, त्याचबरोबर एक बारवेंची फुटली. आता ते सांगत बसू, तुम्ही नावं सांगितलं त्यांना जाऊन विचारा. साहेब, दुसरा एक मुद्दा, वळसे पाटलांनी दूध भेसळी संदर्भामध्ये त्यांचा संपूर्ण दौरा सांगितला. मी या तारखेला कुठे होतो, त्या तारखेला कुठे होतो. त्यांनी सुरुवातीला ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं किंवा दूध भेसळीमध्ये काहींची नावं पुढे येतात, ते असं प्लेन म्हणाले कोणी असेल त्यांच्यावर मी कारवाई व्हावी. परंतु तुम्ही जेव्हा आंदोलन केल्यानंतर ते काल जरा जास्त ठोस बोलले आणि ते म्हणाले विष्णू काकांनी आपला पुतण्या आहे ते सांगायला पाहिजे होतं. ते म्हणाले त्यांच्या वतीने मी माफी मागतो. कसं पाहता? हे बघा, मी तुम्हालाही सांगतो, त्यांची एक पद्धत आहे, खोटं बोल पण रिटून. मी काय विचारलं, दिल्लीला गेली, कांद्याच्या बाबत का बोलले नाही, की काय निर्णय त्याच्या ठिकाणी घेतला, मी इकडे गेलो तिकडे गेलो, तुम्ही जाऊन काय पदरात पाडलं कांद्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं पाहिजे. म्हणजे 24 तासात सगळे रस्ते चालू केले. तुम्हाला मी फोटो निश्चित गावाची नावं सांगितली, भोजनेवाडी, पादालीवाडी, उगलेवाडी. आजही लोकांना जाण्या येण्यापाशी रस्ता नाही. कशाला लोकांना फोटो त्या ठिकाणी सांगताय? आमचं म्हणणंच एक होतं की त्यांनी जसे राज्यातले आमदार सगळे तळमळीनं बोलतात, वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्यांचा निषेध केला जातो. हा तालुक्याला जी बदनामी झालेली आहे, तुम्ही या तालुक्याचे आमदार म्हणून आहात आणि आमदार म्हणून तुम्ही असताना की तुम्ही याच्या संदर्भामध्ये विधिमंडळात आवाज का उठवला नाही, हा आम्हाला त्यांना बरं पत्र पण दिलं नाहीत का, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांना खोटं नाटं रेटण्याची सवय त्या ठिकाणी. त्याच्यामुळं आता याच्या संदर्भामध्ये लई याच्यामध्ये आता लांब कशाला, देवदत्त निकम नावाचा कालही मी सांगितलं ना, तर मी आणला, खोटा आणला, कुठून आणला, त्यांनाच विचारा ना तुम्ही काय. ते स्वतः सांगतात ना, तो असल्यामुळेच मला 1,500 मी निवडून आलो. अरे तुम्ही एवढं खोटं करताय, हे जनतेने त्यांना नाकारलेलंच आहे. पण आता काय बोलण्याच्या पलीकडच्या गोष्टी. निकम साहेब, आपली एक संस्कृती आहे, कोणी आपल्याला भेटला आपण नमस्कार करतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. आता वळसे पाटलांनी लहान मुलाचा जर असा मुका घेतला, तुम्ही तो सुद्धा विषय सध्या चर्चेत आणता. काय तुम्हाला नेमकं काय म्हणायचं असतं? आमचं म्हणणं आम्ही काय सांगितलं की जसं जनतेने त्यांना जमिनीवर आणलं आणि म्हणून आता तिथपर्यंत, नाहीतर पहिली कशी वागण्याची पद्धत होती आणि आता काय स्थिती झालेली आहे हे आम्हाला लोकांच्या निदर्शनात आणलं. सर, शेवटचा प्रश्न. जनरली कुठल्याही संस्थेमध्ये संस्थेचा अध्यक्ष, सचिव किंवा साखर कारखान्यामध्ये चेअरमन, एमडी किंवा फार फार तर व्हाईस चेअरमन यांच्या धनादेशावर सह्या असतात. तुमच्या भीमाशंकरमध्ये तुम्ही मगाशी वाचून दाखवलं, चेअरमन, संचालक आणि कार्यकारी संचालक अशा तिघांच्या सह्या. म्हणजे संचालकाचा प्रश्न कुठे येतो मग? नाही, आता मी तुम्हाला सांगतो, संस्थेमध्ये 3 लोकांना जे अध्यक्ष किंवा अध्यक्ष नसून काही ठिकाणी ठराव घेऊन यांच्या अधिकारी इतरांना देता येतात. तर मला फक्त तो विषय, वळसे पाटलांचा बाकीच्यांवर विश्वास नाही का, मग असा अर्थ निघतो ना. ते काय आता पहिल्यापासून येतं. मी अध्यक्ष असताना त्यांना सह्यांचा अधिकार होताच ना. मी अध्यक्ष, मी तुम्हाला काय आणून
लक्षात आणून दिलं. ते जे म्हणले हिशोब कधी देणार, आपली देवस्थानला पैसे देताना तुमची सही आहे ना चेकवरती, तिथं तुमच्या सहीनीच पैसे आले ना, मग हिशोब तुम्ही ऑडिट रिपोर्ट मागून घेतला, सगळं माहिती तुम्ही खोटं का बोलता, हे मला त्यांना विचारायचे. आणि जसं आमचं विचारलं तसं मी त्यांना महादेव मंदिराचं काढलं. दूध भेसळ प्रकरणात आता तुमची भूमिका काय राहणार आहे पुढे? आमचं हेच आहे. आता आज देखील शिवसेनेचे काही पदाधिकारी मुंबईला गेलेले आहेत. आता ते वेळ घेतील. मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि एफडीएचे आयुक्त आणि त्या खात्याचे मंत्री यांना जाऊन आम्ही भेटणार आहोत. आणि हे प्रकरण कुठल्याही प्रकारे धडकता कामा नये, राजकीय दबावापोटी ही आमची भूमिका राहणार आहे. आणि जे याच्यात कोणी आरोपी असतील त्यांना हे कठोर शासन झालं पाहिजे. हा माल विकला कुठं गेला, कारण आता जो भेसळीचा माल गेला याचे आरोग्यावर काही ना काहीतरी परिणाम झालेले आहेत ना. आज आपल्याला डोळ्याने जेवढे दिसतात लोक तेवढेच फक्त आपण याला कॅन्सर झाला, त्याला याचा त्रास झाला, परंतु आता जे लागण झालेली ज्याच्यावर आज ना उद्या त्याचे दुष्परिणाम होणार आहेत, याला जबाबदार कोण? आणि हे गदाड गेले पाहिजे, कायद्यामध्ये दुरुस्त केले पाहिजे, कायदा कठोर झाला पाहिजे. यासाठी आम्हाला भेटायचं. एफडीएचे नियम कडक झाले, फॅट आणि एसएनएफ कमी असेल तर दूध खरेदी केलं जात नाही असं म्हणतात. नाही, आता ते माझं मी तुम्हाला विचारलं की मी सारखं सर्क्युलर तुम्हाला आता दाखवलं की 3585 असेल किंवा 30328283 जे काय असेल कमी आधी त्याच्यामध्ये रेटमध्ये कमी जादा प्रमाणामध्ये फरक करतात. लिटरला 30 पैसे 50 पैसे असे प्रत्येक संस्था किंवा शासनाच्या सर्क्युलर प्रमाणे खाजगीवाले वेगवेगळे त्यांच्याप्रमाणे करतात. परंतु त्याचबरोबर की एखादी संस्था आहे तिथं 100 गवळी, 100 गवळ्यांमध्ये 2-3 गवळ्यांचं दूध हे 30 फॅटच्या आतमध्ये येतं, त्याचा एसएनएफ 8च्या आतमध्ये येतो. पण कोणाची फॅट ही 4.5 लागते, कोणाची 5 लागते, कोणाची 3.8 लागते आणि एसएनएफ देखील तशाच प्रकारे असतो. एकूण जो सॅम्पल तयार होतो फायनल, ज्यावेळी तो मार्केटमध्ये विकला येत आहे तर त्याचं ते जे दूध आहे तर ते त्या निकषामध्ये बसतं. आणि संस्था काय करते, दुधाचा दर देत असताना की ज्याचा कमी फॅट आहे, एसएनएफ आहे, तर त्याला ते कमी दर देतात. आंबेगाव तालुक्यामध्ये काही भाजपच्या कार्यकर्त्यांच्या खासगी दूध डेअऱ्या आहेत. वळसे पाटील काल बोलताना म्हणाले त्यांच्यावर झालेली कारवाई तुम्हाला दिसत नाही का? मग त्याचं त्यांना उत्तर मी दिलं मग. तुम्ही जिल्ह्याचं बोलले ना, नाही इथलं दिलं तालुक्यात. मग असं काय आहे का तुमच्या कानावर काही? आमच्या कानावरती जे आहे इथली 2 केंद्र वरती कारवाई, म्हणजे आता बाकीच्या ठिकाणी चालू आहे, पण जे याच्यामध्ये आलं ऑन पेपर जे आलं त्याच्यामध्ये 2 केंद्र इथली बंद करण्यात आली आहेत. आणि त्यांना त्याची जे काही पूर्तता आहे त्या 75 टर्म्स कंडिशन आहे. एक शिंगव्याचा प्लॅन्ट आहे, एक मंचर मधला आहे, त्यांना त्याची पूर्तता करायला सांगितली, अपील करायला सांगितलं. गोवर्धनच्या प्रकल्पामध्ये एफडीआयचे कार्यकर्ते अधिकारी गेले होते अशी चर्चा होते, तुमचे काय अपडेट आहेत का? अधिकारी मी भोगावडे म्हणून त्यांचे सहाय्यक आयुक्त जे आहेत पुण्याचे, त्यांना आम्ही विचारलं, ते म्हणले आमचं स्पॉट तिथं आहे, चौकशी आमची चालू आहे. आणि त्याचबरोबर त्यांचा एक रिपोर्ट जो आहे, ही जी व्हे पावडर आहे या कोणाकोणाच्या जप्त झाल्या त्याच्यात गोवर्धनचं नाव आहे. एक राजकीय विषय जर घ्यायला गेलो तर राजकीय विषय एक आहे. तुम्ही पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. एक माध्यमांमध्ये चर्चा होते का राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा बीजेपी मध्ये जात आहे, खरं आहे का खोटं आहे? सगळं फेक न्यूज आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण देखील दादांनी दिले, आमच्या अध्यक्षांनी दिले. छोट्या मोठ्या ज्या डेअरी आहेत त्यांना काही परवानगी असेल, पेस्ट कंट्रोल परवानगी असेल, ऑर्डर असतील, असे काही तर नियम कडक झाले. भेसळ थांबली पाहिजे पण ठीक आहे, पण सर्वसामान्य दूध संकलन करणारे छोट्या छोट्या व्यावसायिक एक प्रकारे संपत चालेल, काही डेअरीला ताळं लागले. दूध भेसळ याच्या काही जाचं गाठी आहेत, याबद्दल काय सांगायचं? हे पहा, मी तुम्हाला सांगतो, पूर्वी गावामध्ये एक डेअरी असायची, त्याच्या अगोदर जाऊ पूर्वी फक्त पिंपळगावची डेअरी होती. आमच्या गावातलं दूध 77-78 झाले, लोक पोहून पार दूध घेऊन येत होते. त्यामुळं हे चुकीचं काम करतात, ते बंद त्या ठिकाणी झालं पाहिजे. आता फार प्रत्येक घरापुढे आता गाडी थांबायला लागली, त्यामुळे जे टॉर्च आहे त्या टॉर्च प्रमाणे ते संकलन झालं पाहिजे. कारण ज्यावेळी गाडी आपल्या दारापाशी येते त्यावेळी तो काय पाहतो, फक्त डिग्रीच पाहतो, बाकी काहीच पाहतो.
आणि ते टाकलं का चाललं, काटा करायचा गाडीचं, डिग्री पाहिजे का चाललं, बाकी काय त्याच्यामध्ये. परंतु याच्याकरता या लॅब असतात, प्लॅन्ट वाल्यांकडे प्रोसेस करणारा जे युनिट आहे, तर ह्या लॅब असतात. त्या लॅबमध्ये ते येणारं दूध जे आहे ज्याच्याकडे संकलन होतं, तो त्या प्लॅन्टला प्रोसेसिंग लावून देतो. तिथं त्याची त्यांना सगळं माहित असतं की हे दूध चांगलं आहे कोणतं. मी कालही भाषणात सांगितलं, सायबर डायनेमिक्सनी जुन्नर तालुक्यामध्ये एखादं जर दुधाचं आलं होतं त्याला त्यांनी नोटीस पाहिजे आणि ते नोटीस सायबर डायनेमिक्सचं त्यांच्या जे छापा टाकला त्याच्यामध्ये ते सापडलं जो दूध हे भेसळीत आहे आणि स्वीकारू शकत नाही. मग ह्या ज्या कंपन्या आहेत मोठमोठ्या त्या जर देत आहेत तर बाकीच्यांना ज्यांना राजकीय प्रोटेक्शन आहे ते लोक हे डीलिंग करतात, बाकी हे करत नाही. छोट्या व्यवसाय संपतील असं वाटत नाही. नाही चांगलं चांगलं काम करणाऱ्याला काहीच अडचण नाही. अडचण भेसळीवाल्याला आहे, चांगलं काम करणाऱ्याला काही. आरोपी फरार आहेत 13 आरोपी. तर त्या संदर्भामध्ये आम्ही पोलिसांना देखील विचारलं की 26 आरोपी 13 आत आहेत, 13 बाहेर आहेत. तर त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना चौकशी करतात, ते बोलून घेत आहेत, त्यांचा शोध चालू आहे असं त्यांनी सांगितलं.